गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थ्यांना. सुप्रभात. गेल्या 3-4 दिवसापासून शेळके सर आपल्या समोर बुद्धिमत्ता हा विषय अतिशय छान पद्धतीने या विषयाची मांडणी केली. अनेक क्लुप्त्या आणि सूत्रही त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. आजही मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या तासाला सुरुवात करावी. ओके सर. आजचा आपला नवीन घटक आहे वर्गीकरण. आणि या वर्गीकरणासाठी त्यातला जो पहिला पार्ट आहे तो आहे शब्दसंग्रह. तर दिलेल्या घटकामधून किंवा दिलेल्या शब्दामधून आपल्याला वेगळा शब्द ओळखणं किंवा त्यातला जो चुकीचा आहे किंवा जो त्या नियमात बसत नाही किंवा तो त्याला अपवाद आहे असा शब्द ओळखणं किंवा असं त्यातलं वेगळे पण ओळखणं हे आपल्याला जमलं तर आपल्याला वर्गीकरण हा घटक अजिबात अवघड वाटणार नाही. मात्र त्यासाठी आपली शब्दसंपत्ती किंवा शब्दसंग्रह हा भरपूर असला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे अनेक हजारो शब्द आपल्या परिचयाचे असावेत, त्यांचे अर्थ माहीत असावेत आणि मग त्यातून आपल्याला वेगळा शब्द किंवा वेगळा त्याचा अर्थ किंवा का वेगळा आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि पेन्सिल हातात ठेवून आपण त्या प्रश्नापुढे लिहून ठेवायचे की तो का वेगळा आहे. उदाहरणार्थ जर 3 नाव चवीची असतील आणि एखादं नाव वेगळं असेल तर आपण तिथे लिहू शकतो की इतर 3 चवींची नावे आहेत. किंवा 3 नावं फळभाज्यांची असतील, एखादं पालेभाजीचं असेल तर आपण तिथे लिहू शकतो इतर नावे फळभाज्यांची आहेत आणि म्हणून हा वेगळा आहे. म्हणजे तिथं आपल्याला रेफरन्स लिहिणं किंवा लक्षात ठेवणं हे आपल्याला पटकन लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी तिथं मार्क करून ठेवलं किंवा लिहून ठेवलं छोट्याशा लहान अक्षरामध्ये तरी आपल्याला ते नंतर जेव्हा आपण रिव्हिजन करताना वाचू तेव्हा ते सहज लक्षात येईल की हा शब्द का वेगळा आहे. तर आता शब्दसंग्रह या गोष्टीमध्ये आपल्याला आपली जी क्रमिक पुस्तक आहेत इयत्ता 5वीची ती वाचण्यास सांगितलेली आहेत. त्यांनी असं म्हटलंय की भाषा, सामान्य विज्ञान म्हणजेच परिसर अभ्यास, इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल या विषयांचे पाठ विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचावेत. अवांतर वाचनही करावे. म्हणजे वाचनाची आपल्याला जास्त गरज आहे शब्दसंग्रह या घटकासाठी की वेगवेगळे शब्द आपल्या परिचयाचे असावेत. तर आपल्याला या घटकातले प्रश्न उत्तर सोडवणं अवघड वाटणार नाही. आता काही सोडवलेले प्रश्न आहेत माझ्याकडे आणि पान नंबर आहे 150 या पुस्तकातील नवनीतचे. तर त्यामध्ये सोडवलेल्या प्रश्नातला पहिला आपण पाहूया आणि त्यानंतर आपल्याला स्वाध्यायामधले किंवा आपल्याला जे प्रश्न सोडवायचे त्यामध्ये 40 प्रश्न आहेत आणि त्या 40 प्रश्न आपण सोडवणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला जे आहे ते सोडवलेले आहेत प्रश्न त्याचा रेफरन्स किंवा त्याचा संदर्भ काय आहे, हा शब्द का वेगळा आहे किंवा हेच का बरं वेगळं, त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यामध्ये सर्वात पहिला आहे 4 शब्द दिलेले आहेत, झरा, ओढा, नाला आणि तळे. तर यामध्ये तळे हा वेगळा आहे. सगळे जर पाहिलं तर हे पाण्याचे सोर्स आहेत, मात्र तळे हा स्टोरेज केलेला आहे किंवा थांबलेला आहे किंवा साठलेला आहे आणि उरलेले जे आहेत झरा वाहत असतो, ओढा वाहत असतो, नाला वाहत असतो, हे वाहणाऱ्या पाण्याचे सोर्स आहेत आणि तळे मात्र हा साचलेल्या पाण्याचा किंवा साठलेल्या पाण्याचा सोर्स आहे, त्यामुळे तो वेगळा. त्यानंतर आहे दुसरं तलाव, नदी, धरण, सरोवर. आता इथं नेमकं हेच रिझन उलट्या प्रकारे. यातला नदी हा शब्द वेगळा आहे कारण नदी हा वाहत्या पाण्याचा सोर्स आहे आणि उरलेले तलाव असेल, धरण असेल, सरोवर असेल हे सर्व साठलेल्या पाण्याची किंवा ज्याला आपण पाणी अडवलेले ते सोर्स आहेत. तिसरा कान, नाक, पोट, डोळे. आता आपण ज्ञानेंद्रिय हा भाग शिकलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे की कान, नाक आणि डोळे हे आपल्याला ज्ञान देणारी इंद्रिय आहेत आणि पोट हे मात्र ज्ञानेंद्रिय नाही आणि म्हणून ते वेगळं आहे. त्याचप्रमाणे नंतर, यावर्षी, आज, आता याचा थोडासा संबंध व्याकरणाशी आहे. हे शब्द यातले यावर्षी, आज आणि आता हे शब्द वर्तमान काळ दाखवतात. आता, आज, यावर्षी, या महिन्यात हे वर्तमान काळातले. नंतर हे भविष्यकाळ दाखवतो, म्हणजे काही वर्षानंतर, काही काळानंतर, काही दिवसानंतर. त्याचप्रमाणे पुढचं तसंच आहे. उद्या, पूर्वी, नंतर, पुढील वर्षी. या 4 शब्दातून वेगळा आहे पूर्वी, कारण तो भूतकाळ दाखवतो. पूर्वी हा शब्द भूतकाळ दाखवतो.
उद्या, नंतर, पुढील वर्षी किंवा ह्या भविष्यात होणाऱ्या घटना आहेत, हा भविष्यकाळ दाखवतात. पूर्वी हा शब्द मात्र भूतकाळ दाखवतो, की ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत पूर्वी. त्यानंतर आहे क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बुद्धिबळ. क्रिकेट सांघिक खेळ आहे, मैदानावर खेळतात. फुटबॉल सांघिक खेळ आहे, तोही मैदानावर खेळतात. हॉकी सांघिक खेळ, तोही मैदानावर खेळतात. बुद्धिबळ हा एकाच एक अशा पद्धतीने खेळला जातो आणि तो मैदानावर न खेळता तो बैठा खेळ आहे, त्यामुळे बुद्धिबळ हे वेगळं आहे. त्याचप्रमाणे 7वा प्रश्न आहे पहा, सकाळ, संध्याकाळ, संधी प्रकाश, रात्र. तर यामध्ये सकाळ, संध्याकाळ आणि रात्र हे दिवसाच्या वेगवेगळ्या भागांना दिलेली नावं आहेत. की सूर्योदयाची वेळ असते ती सकाळ, त्यानंतर सायंकाळ जेव्हा सूर्य मावळण्याची वेळ संध्याकाळ आणि संध्याकाळच्या नंतर रात्र. मात्र संधी प्रकाश ही त्यातली वेळ नाहीये, संधी प्रकाश ही स्थिती आहे सूर्यप्रकाशाची. संधी प्रकाश म्हणजे सूर्य मावळताना असलेला प्रकाश. सूर्य मावळलेला असतो मात्र तरी उजेड असतो, त्याला म्हणतात संधी प्रकाश. ती वेळेची स्थिती नाही किंवा वेळेचं नाव नाहीये, ती त्या प्रकाशाची स्थिती आहे संधी प्रकाश. त्यानंतर आहे आठवडा, महिना, वर्ष आणि सप्तमी. सहज लक्षात येत आपल्या की सप्तमी हा शब्द वेगळा आहे, कारण तो तिथीचं नाव आहे. सप्तमी ही तिथी आहे आणि आठवडा, महिना, वर्ष हे कालगणनेची एककं आहेत, की ज्यामध्ये आपण वेळेला मोजतो किंवा काळ मोजतो. त्याचप्रमाणे लक्ष, शतक, सहस्रक, दशक. लक्ष, शतक, सहस्रक, दशक यामध्ये लक्ष हा शब्द वगळता उरलेले सर्व इतिहासाचे कालखंड दर्शवतात. इतिहासाचा कालखंड कधी लाख वर्षामध्ये किंवा लक्ष वर्षामध्ये मोजला जात नाही, तर तो शतक, सहस्रक यापर्यंतच मोजला जातो, दशक. त्यामुळं ते कालगणनेची एककं होतात आणि लक्ष मात्र कालगणनेचे एकक होत नाही. त्यानंतर आहे इतिहासाच्या संदर्भात प्रश्न आहे अश्मयुग, ताम्रयुग, लोहयुग आणि कलियुग. कलियुग आपण बोलताना ऐकत असतो नेहमी की कलियुगात असं, कलियुगात तसं. मात्र कलियुगाचा आणि इतिहासाचा कसाही कुठलाही प्रकारे संबंध नाही आणि त्यामुळं हे जे उरलेले आहेत ताम्रयुग, लोहयुग, अश्मयुग हे इतिहासाच्या कालखंडाचे भाग आहेत. त्या काळात सापडलेल्या वेगवेगळ्या धातूंच्या आधारे त्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. अश्मयुग म्हणजे ज्या काळात दगडाची हत्यारं वापरली जायची. ताम्रयुग तांब्याचा वापर सुरू झाला. लोहयुग लोखंडाचा वापर सुरू झाला. मात्र कलियुगचा याशी काही संदर्भ नाही आणि त्यामुळं कलियुग हा शब्द वेगळा आहे. त्यानंतर आहे रात्र दिवस, चटई दुलई, पुरुष व स्त्री, नदी व तलाव. आता रात्र दिवस, चटई दुलई. चटई दुलईचा याच्याशी काहीही संदर्भ नाही किंवा त्या ठिकाणी जर पाहिलं तर रात्र हा स्त्रीलिंगी आणि दिवस हा पुल्लिंगी शब्द. चटई दुलई मात्र दोन्ही स्त्रीलिंगी शब्द आहेत. पुरुष व स्त्री इथं एक पुल्लिंगी एक स्त्रीलिंगी शब्द. नदी तलावामध्ये एक पुल्लिंगी एक स्त्रीलिंगी शब्द. म्हणजे इथं मराठी भाषेतल्या व्याकरणातील लिंग या शब्दाचा किंवा या संदर्भाचा वापर करण्यात आलाय वेगळेपण ओळखण्यासाठी. त्याचप्रमाणे 12व्या प्रश्नामध्ये की जो प्रश्न 2018 या वर्षी आला होता परीक्षेमध्ये, त्यामध्ये विचारलंय की सुरस, निरस, कोडकौतुक, न्यायनिवाडा, नवाकोरा या 4 शब्दातून वेगळा कोणता? तर त्यामध्ये उरलेले 3 जे आहेत ते जोड शब्द आहेत. त्यामध्ये कोडकौतुक आहे, न्यायनिवाडा आहे, नवाकोरा आहे. मात्र सुरस, निरस हे जे आहे ते जोड शब्द नाहीये आणि त्यामुळं तो वेगळा आहे. त्यानंतर 2022ला जो प्रश्न विचारला होता, डोळा, नयन, सूर्य, भास्कर, हस्त, पाणी, पाणीची वेलांटी पहा, गरीब, दिन. आता बऱ्याचदा आपण दिन शब्दाशी कन्फ्युज होऊन आपल्याला तोही शब्द बरोबर वाटतो. मात्र वेलांटी जर नीट पाहिली तर दिन शब्दाला इथं पहिली वेलांटी आहे आणि या दिन शब्दाचा अर्थ होतो दिवस आणि म्हणून त्या ठिकाणी गरीबचा तो समानार्थी होऊ शकत नाही. उरलेले शब्द जे आहेत ते समानार्थी आहेत, ज्यामध्ये डोळा त्याचा समानार्थी नयन, सूर्य त्याचा समानार्थी भास्कर, हस्त म्हणजे हात आणि त्याचा समानार्थी पाणी. पण पाणीची वेलांटी पहा, पहिली वेलांटी असेल तर त्याचा अर्थ होतो हात, दुसरी वेलांटी असेल तर ते होतं पाणी.
पिण्याचं पाणी, वापरण्याचं पाणी, ते पाणी झालं. मात्र गरीब आणि दिन जर दुसरी वेलांटी असती तर तो बरोबर आला असता. मात्र पहिली वेलांटी असल्यामुळे त्याचा अर्थ हा दिवस असा होतो आणि गरीबचा समानार्थी दिवस होऊ शकत नाही, म्हणून तो वेगळा. 14 नंबरचा प्रश्न, बाहुली नाट्य, दूरदर्शन, संगणक, सिनेमा. आता हे प्रक्षेपण साधन आहेत आणि त्यामध्ये दूरदर्शन हे एकतर्फी किंवा ज्याला आपण एकाच बाजूने असणारं ते संप्रेषण साधन आहे की त्यामध्ये आपण बोलू शकत नाही इकडनं, किंवा आपण त्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्यक्ष नाही पाहत, त्याचं फक्त प्रक्षेपण पाहत असतो. प्रत्यक्षात त्या गोष्टी आपल्या समोर नसतात. संगणकाचं तेच आणि सिनेमाचं तेच, की त्या गोष्टी आपल्या समोर नाही घडत किंवा समोर नसतात त्या. आणि बाहुली नाट्य हे मात्र आपल्या समोर घडणारी गोष्ट आहे. बाहुली नाट्य की ते आपल्या समोर दिसत असतं, पण नाटकासारखं, की त्यातले पात्र किंवा त्यातले जे कॅरेक्टर्स आहेत ते आपल्या समोर असतात. आणि शेवटला 15 नंबरचा प्रश्न आहे सोडवलेल्या प्रश्नामध्ये. 2021 साली तो विचारला होता परीक्षेसाठी. त्यात विचारले, चंद्र, मंगळ, गुरु, शनी. तर या प्रश्नाचा संदर्भ आहे परिसर अभ्यासातल्या आपली सूर्यमाला याच्याशी. त्यामध्ये जर पाहिलं तर मंगळ, गुरु, शनी, तर बऱ्याचदा आपल्याला असं वाटलं की हे वारांचे नाव आहेत. वारांची तर आहेतच, मात्र ती ग्रहांची नाव आहेत. आणि चंद्र हा ग्रह नसून उपग्रह आहे तो पृथ्वीचा, त्यामुळे चंद्र हा शब्द वेगळा आहे. आता हे झाले सोडवलेले प्रश्न. आता आपल्याला जायचंय सरावाच्या प्रश्नांकडे, की त्यामध्ये वेगळा शब्द कोणता आहे हे आपल्याला ओळखायचंय. पुढील प्रत्येक गटात न बसणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा. परीक्षेमध्ये याचा एक प्रश्न तर कंपल्सरी असणारच असणार. त्यामध्ये कोणता विचारला जातोय तो काय आपण सांगू शकत नाही, मात्र आपली तयारी मात्र सर्व दृष्टीने असावी, सर्व बाजूने असावी. त्यामध्ये पहिला आहे घोटा, टाच, पंजा, तळवा. तर यामध्ये जर पाहिलं तर घोटा पायाचा भाग आहे, टाच हाही पायाचा भाग आहे, पंजा आता हाताचा पंजा असतो, मात्र पायाचा जो आहे तो पंजा नसतो. पायाच्या त्याला आपण पंजाने म्हणतात, पाऊल असं म्हणतो. आणि तळवा, तळवा हाताला पण असतो आणि पायाला पण, पण पायाच्या तळपाय म्हणतात. थोडस कन्फ्युज करणाराच हा प्रश्न आहे. मात्र पंजा हा कंपल्सरी हाताचाच भाग आहे, त्यामुळे आपण तो वेगळा ठेवायचा. तळपायाला आपण पंजा म्हणत नाही, त्याला आपण पाऊल किंवा तळपाय असं म्हणू शकतो. त्यामुळे पंजा हा शब्द त्यातून वेगळा आहे, तो हाताचा भाग आहे. त्यानंतर आहे पाऊस, गारा, वर्षा, पर्जन्य. जर हे 3 शब्द नीट पाहिले तर ते पाऊसचे समानार्थी आहेत. त्यामध्ये पाऊस आहे, वर्षा आहे, पर्जन्य आहे. मात्र गारा हा शब्द पावसाशी संदर्भात नाही. गारा शब्दाचा संदर्भ आहे गारपीट किंवा ज्या गारावरून पडतात त्याला पाऊस नाही म्हणत आपण, त्याला गारपीट किंवा गारा पडणे या अर्थाने वापरलं जातं. त्यानंतर आहे खेळांची नावं आहेत. त्यामध्ये बैठे खेळ आपल्याला माहित असावेत आणि मैदानी खेळ माहित असावेत. त्यातला पहिला आहे सापशिडी, कॅरम, पत्ते, कबड्डी. ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे की कबड्डी हा मैदानी खेळ आहे आणि उरलेले बैठे खेळ आहेत जे आपण एका जागी बसून खेळू शकतो. त्यानंतर आहे दूरध्वनी, दूरचित्रवाणी, मासिक आणि वृत्तपत्र. यात जर पाहिलं तर दूरचित्रवाणी, मासिक, वृत्तपत्र हे एकतर्फी किंवा एकाच बाजूने असणारी संप्रेषण साधन आहेत. दूरध्वनी मात्र दोन्ही बाजूने आपण ते एकमेकांशी बोलू शकतो, म्हणजे दोन्हींनाही संवादाची संधी मिळते, म्हणून दूरध्वनी वेगळा आहे. दूरध्वनी म्हणजे टेलिफोन, जे आता आपल्याला जवळपास दिसतच नाहीत कुठं मोबाईलमुळे, तर ते दूरध्वनी. त्यानंतर आहे आभाळ, आकाश, गगन, अंतराळ. आकाश आणि अंतराळ थोडासा आपल्याला कन्फ्युज करणारा वाटतो, मात्र अंतराळ हे आपल्या जिथं आपण म्हणतो ग्रह तारे वगैरे आहेत. अंतराळ म्हणजे पृथ्वीच्या कक्षेबाहेरील सर्व, की ज्याचा अंतच नाही आपल्याला, असे त्याला अंतराळ असं म्हणतात. किंवा ज्याला आपण ग्रह तारे किंवा जे असतात त्याचे जे जग आहे त्याला अंतराळ म्हणतो. आणि आभाळ म्हणजे आकाश ज्याला आपण म्हणतो किंवा गगन, हे तीनही समानार्थी आहेत. मात्र अंतराळ हे त्याच्या पलीकडचे किंवा त्याच्यावरती, त्यामुळे अंतराळ हा शब्द त्यातला वेगळा. जांभळा, करडा, हिरवा, नारंगी. तर यामध्ये जे 2-3 रंग आहेत ते रंगांची नावं आहेत. आणि करडा
ही छटा आहे, रंगछटा, किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की हे इंद्रधनुष्याचे रंग आहेत. ता ना पी ही नी पाजा, ना आहे, ही आहे आणि जा पण आहे. इंद्रधनुष्याच्या रंगामध्ये करडा हा रंग नाही, त्यामुळे तो वेगळा आहे. त्यानंतर 7वा आहे भूकंप, सुनामी, पूर, अपघात. भूकंप, सुनामी, पूर आणि अपघात यामध्ये जर पाहिलं तर 3 हे नैसर्गिक संकट आहेत आणि एक मात्र हे मानवनिर्मित किंवा जे माणसामुळे घडणारं संकट आहे ते म्हणजे अपघात, आणि तो वेगळा आहे. भूकंप हे नैसर्गिक संकट, सुनामी नैसर्गिक संकट, पूर सुद्धा नैसर्गिक संकट. मात्र अपघात हे मानवनिर्मित संकट आहे. त्यानंतर आहे 8वं, खूप सोपं आहे, थोडे, ग्रॅम, लिटर, फूट. खूप सोपा घटक आहे. थोडे, आता थोडे हे काही मोजमापाचं एकक नाहीये, हे अंदाजे मोजलं जाणार आहे किंवा अंदाजे म्हटलं जाणार आहे थोडे. त्याला कोणतंही निश्चित प्रमाण नाही किंवा मोजमापाचं कोणतंही साधन त्यामध्ये वापरलं जात नाही, त्यामुळं तेच वेगळं आहे. उरलेले जे आहेत ते मापनाची एकक आहेत. त्यामध्ये ग्रॅम असेल, लिटर असेल, फूट असेल. फूट हे आपण जनरली ऐकतो फक्त, प्रत्यक्ष मोजमापामध्ये आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमात ते जनरली वापरलेलं नसतं, पण व्यवहारामध्ये आपण ते फूट हा शब्द ऐकतो. त्यामुळे थोडे हा शब्द त्यातून वेगळा काढायचा आहे की ते मोजमापाचे एकक नाही. त्यानंतर 9वा आहे धूमकेतू, लघुग्रह, अंतराळयान, उल्का. यातलं अंतराळयान जे आहे ते नैसर्गिक नाही, ते माणसाने पाठवलेलं असतं, आणि उरलेले जे आहेत ते अंतराळातले घटक आहेत. त्यामध्ये धूमकेतू आहे की जो पुढं गोल असतो आणि पाठीमागे त्याला पिसारा किंवा शेपटी असल्यासारखं असं लांबलचक ती रचना असते. लघुग्रह हे 2 ग्रहांच्या पट्ट्याच्या मध्ये आहेत पहा, गुरुच्या आणि त्या यांच्या मंगळ ग्रहाच्या आणि गुरुच्या मध्ये तो पट्टा आहे. अंतराळयान हे मात्र माणसाने पाठवलेलं असतं, आणि उल्का या अंतराळातलाच घटक आहे, त्यामुळे अंतराळयान हा घटक त्यातला वेगळा आहे, त्यामुळे त्याला गोल करायचं. त्यानंतर आहे ऋतूंची नावं आहेत, जे आपण उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तर ऐकतोच, त्याचबरोबर ग्रीष्म, शरद, वसंत हे जे ऋतू आहेत त्यांची नावं आहेत पहा तिथं. वसंत, वर्षा, शरद आणि हिवाळा. पण आपल्याला लगेच लक्षात येते की हिवाळा हा वेगळा ऋतू आहे त्यामधल्या, या 6 ऋतूपैकी तो नाही. त्यानंतर आहे भराभर, पटापट, धडधड, पळापळ. इथं थोडंसं भाषिक अर्थाने याचं वर्गीकरण करायचंय. त्यामध्ये भराभर मध्ये तो शब्द आलाय मात्र त्याला काना आलाय पहा, भराभर. पटापट, तसं इथं धडाधड पाहिजे होतं, मात्र ते धडधड आहे आणि त्यामुळे तो वेगळा आहे. तिथं दुसऱ्या अक्षराला काना आलेला नाही, तो पुनरुक्ती होऊन किंवा रिपिटेशन होऊन तो तयार झालेला आहे, धडधड. तोच शब्द डबल आलेला आहे त्या ठिकाणी. त्यानंतर 2023 ला विचारलेला प्रश्न आहे, आणि तो आहे त्या ठिकाणी पुल्लिंग स्त्रीलिंग या अर्थाने तो विचारलेला आहे, आणि त्यात विचारलंय उंट, सांडणी हे बरोबर आहे, बाबा, आई हे पण पुल्लिंग स्त्रीलिंग बरोबर आहे. मोर, मोरीन इथं मात्र कन्फ्युजन होतं बऱ्याच जणांचं. मोर, मोरणी किंवा मोरीन जरी दिलं तरी आपण कन्फ्युज व्हायचं नाही. मोराची जो स्त्रीलिंगी शब्द आहे तो सर्वांना माहिती की मोर, लांडोर, त्यामुळे इथं तो शब्द चुकलेला आहे. बाकी वर आणि वधू, वर वधू म्हणजे नवरदेव आणि नवरी या अर्थाने ते पुल्लिंग स्त्रीलिंग बरोबर आहे. मोर, मोरीन हे चुकलेलं आहे आणि तोच आपल्याला गोल करून ठेवायचंय, कारण ते त्यातला वेगळा शब्द आहे. वळतोय आपण प्रश्न नंबर 13 कडे. प्रश्न नंबर 13 कडे जाताना आपण त्या ठिकाणी पाहायचंय की त्या जे वर्ष दिलेले आहेत, इसवी सन 2016, इसवी सन 1900, इसवी सन 2020, इसवी सन 2000. जर बारकाईने याच्याकडे लक्ष दिलं तर यामध्ये 3 जे आहेत ते लीप वर्ष आहेत आणि एक मात्र लीप वर्ष नाही, आणि पूर्ण शतकामधलं ज्याला 4ने भाग जात नाही ते लीप वर्ष नसतं, आणि ते आहे 1900, आणि ते वर्ष त्यातून वेगळं काढता येईल कारण ते लीप वर्ष होत नाही. त्यानंतर आहे ज्येष्ठ, श्रावण, कार्तिक, वैशाख. आता यामध्ये मराठी महिन्यांचे दिवस जर माहीत असतील तर त्यामध्ये कार्तिक महिन्याचे दिवस या उरलेल्या 3 महिन्यांपेक्षा वेगळे आहेत, आणि म्हणून कार्तिक हा महिना त्यातून वेगळा काढलेला आहे. ज्येष्ठ, श्रावण आणि वैशाख या महिन्यांचे दिवस सारखे असतात,
आणि कार्तिक महिन्याचे मात्र दिवस वेगळे येतात मराठी महिन्यांची. जनरली आपल्याकडे इंग्रजी महिन्यांचे दिवस पाठ असतात, मात्र मराठी महिन्यांच्या दिवसांची आपल्याला शुअरिटी किंवा खात्री नसते, त्यामुळे आपण ते तितकेसे लक्षात राहत नाही आणि त्यामुळं तो वेगळा आहे. त्यानंतर आहे तबला, सतार, गिटार, सरोद. आता यामध्ये जर नीट बघितलं तर तबला हे चर्मवाद्य किंवा चामड्याचं बनलेलं आहे आणि उरलेले जे आहेत सतार, गिटार, सरोद हे तार किंवा ज्याला आपण तारेने जोडलेलं आहे तंतुवाद्य ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा ज्याला मध्ये तार तार वापरलेली असते आणि ते वाजवून ते वाद्य वाजवले जातात. त्यामध्ये सतार आहे, गिटार आहे आणि सरोद आहे. तबला मात्र तालवाद्य आहे किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की चर्मवाद्य आहे, की जे हाताने त्याच्यावरती थाप मारून ते वाजवलं जातं. त्यानंतर बासरी, सनई, पावा, विना. पावा हा बासरी सारखाच एक त्या अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे. बासरी, सनई, पावा हे तोंडाने हवा फुंकून ते वाजवलं जातं, मात्र विना हे तोंडाने हवा फुंकून न वाजवता ती तारवाद्य आहे किंवा ज्याला तंतुवाद्य म्हणता येईल. त्यामुळे विना हा शब्द त्या ठिकाणी वेगळा आहे. जर आपल्याला त्याचे रेफरन्स लिहायचे असतील तर आपण ते एका शब्दात लिहू शकतो की इतर हे तोंडाने वाजवण्याची किंवा हवा फुंकून वाजवण्याची वाद्य आहेत आणि त्यामुळं विना हे वेगळं आहे. कृष्णा, भीमा, गंगा, गोदावरी नद्या आहेत, सर्व नद्या आहेत, मात्र एक नदी वेगळी आहे, कारण इतर ज्या नद्या आहेत त्या हिमालयामध्ये उगम पावत नाहीत, एक मात्र हिमालयामध्ये उगम पावते. किंवा उत्तर भारतातली नदी आहे ती आहे गंगा आणि उरलेले जे आहेत कृष्णा, भीमा, गोदावरी या सह्याद्रीमध्ये उगम पावतात, त्यामुळं गंगा ही वेगळी आहे. त्याचप्रमाणे 18 नंबरचा प्रश्न आहे वटवाघूळ, हत्ती, वाघ, घार. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं वटवाघूळ शब्दामध्ये की वटवाघूळ हा पक्षी की प्राणी. मात्र वटवाघूळ हा प्राणी आहे, पक्षी नाही. त्याला पंख, जरी तो हवेत उडत असला तरी ते पंख हे थोडेसे वेगळ्या रचनेचे असतात, त्यावरती पिसं नसतात पहा. त्यामुळे वटवाघूळ हा प्राणी या कॅटेगरीमध्ये गणला जातो. त्यामुळे वटवाघूळ हा प्राणी, हत्ती हा प्राणी, वाघ हा प्राणी, पण घार मात्र पक्षी. त्यामुळे घार हा शब्द त्यातून वेगळा काढायचा. 19 नंबरचा प्रश्न आहे राजस्थान, गंगापूर. हा 5वीच्या इतिहासाशी संदर्भात प्रश्न आहे. तो अजून काही घटकामध्ये शिकून झालेला नसेलच, कारण तो भाग 3-4 मधला असू शकतो. राजस्थान, गंगापूर, मध्य प्रदेश, भीमबेटका, महाराष्ट्र, पाटणे, गुजरात, लांगणज. तर हे ऐतिहासिक ज्याला आपण म्हणतो की उत्खनन केल्यानंतर जिथं ते हे सापडलं पुरावे जुन्या काळातले, तर त्याची जी ठिकाणं आहेत. आणि 2019 मध्ये हा प्रश्न विचारला होता. म्हणजे आपण जे क्रमिक पुस्तक आहेत त्यातला सुद्धा अभ्यास आपला क्लिअर असावा, तर आपल्याला शिष्यवृत्तीचे प्रश्न अचूक सोडवता येतात. आणि हा इतिहासातलाच प्रश्न आहे. आणि त्या ठिकाणी राजस्थान, गंगापूर या ठिकाणी मात्र कोणते अवशेष सापडले नव्हते, त्यामुळे तो वेगळा आहे. बाकीचे सर्व बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे खूप सोपा, सर्वांना तो सहज सोडवता येईल असा. ताक, पनीर, लोणी, केक. कोणीही सहज सांगू शकेल ताक दुधापासून बनतं, पनीर दुधापासून, लोणी दुधापासून. मात्र केक हा पदार्थ दुधापासून बनत नाही किंवा तो दुधापासून तयार झालेला पदार्थ नाही, त्यामुळं केक हा शब्द वेगळा करायचा आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे मे, जुलै, जून, ऑगस्ट. सर्व इंग्रजीच महिने आहेत, मात्र दिवस जे आपल्या लक्षात असावेत. आणि त्यामध्ये जून हा 30 दिवसांचा महिना आहे, उरलेले मात्र 31 दिवसांचे आहेत. मे 31 दिवसांचा, जुलै 31 दिवसांचा, ऑगस्ट 31 दिवसांचा. त्यानंतर आहे पलंग, खिडकी, मेज, खुर्ची. आता तसं पाहिलं तर खिडकी आणि हे सगळे लाकडापासून किंवा फर्निचरच्या गोष्टी मानल्या जातात. मात्र खिडकी हा फर्निचरची गोष्ट नाहीये, ती घराला लावलेली असते बाहेरून. सो उरलेले जे आहेत पलंग म्हणजे ते बेड आणि मेज, टेबल, खुर्ची हे सर्व फर्निचरचे घटक आहेत आणि खिडकी मात्र हा घराच्या रचनेतला घटक आहे, त्यामुळे तो वेगळा आहे. 23 नंबर प्रश्न आहे दिवाळी, ईद, गांधी जयंती, नाताळ. तर गांधी जयंती हा आपल्या राष्ट्रीय सणांतून किंवा ज्याला आपण म्हणतो की एक देशभर साजरा केला जाणारा, आणि इतर सण जे आहेत ते मात्र धर्माच्या आधारावरचे सण आहेत. त्यामध्ये दिवाळी आहे हिंदू धर्मियांचा,
ईद आहे मुस्लिम धर्मियांचा आणि नाताळ आहे ख्रिश्चन धर्मियांचा. तसं गांधी जयंती हा कोणत्याही विशिष्ट धर्माचा सण नाही, त्यामुळं तो वेगळा आहे. त्यानंतर आहे भोजपुरी, तुळू, बंगाली, ऐराणी. यामध्ये हे जे भाषा आहेत, हे भाषांची उपभाषा किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की बोली भाषा. मात्र बंगाली ही त्या राज्याची अधिकृत भाषा आहे, त्यामुळे ती वेगळी आहे. उरलेले मराठीचे किंवा इतर भाषांच्या उपभाषा किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की बोली भाषांचा त्याच्याशी संदर्भ आहे. त्यानंतर 25 नंबरला आहे भात, सांबार, आमटी, कढी. आता हे खाण्याचे पदार्थ आहेत, त्यामध्ये जर नीट पाहिलं तर भात हा मात्र द्रव पदार्थ किंवा पातळ पदार्थ नाहीये. बाकीचे मात्र सांबार, आमटी, कढी हे मात्र पातळ अन्न पदार्थ आहेत, त्यामुळे तो वेगळा आहे. लेंगा, पाटलोन, धोतर, टोपी. इतर 3 जे आहेत ते कमरेला घालण्याची वस्त्र आहेत, कमरेला भोवती गुंडाळण्याची, आणि टोपी हे मात्र डोक्यावर वापरण्याचं वस्त्र आहे, त्यामुळे ते वेगळं आहे त्या ठिकाणी. म्हणजे इतके बारीक सारीक संदर्भ कुठले कुठे विचारलेले असतात आणि त्याचं आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर 27 नंबरचा प्रश्न आहे थवा, डझन, कळप, समूह. यात जर पाहिलं तर उरलेले 3 जे आहेत ते आहेत समूहदर्शक शब्द आहेत. त्यामध्ये थवा असेल, कळप असेल, समूह असेल. पण डझन हा समूहदर्शक शब्द नाही, तर डझन या शब्दाचा संदर्भ जातो 12 वस्तूंशी. म्हणजे त्यामध्ये आकडा जो आहे किंवा जी संख्या आहे ती फिक्स आहे. डझन म्हणजे 12च. तसं कळप म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही किती असतील त्यामध्ये, म्हणजे त्याची निश्चित अशी संख्या नाहीये, ते समूहदर्शक शब्द आहेत. मात्र डझन हा शब्द मात्र 12 या संख्येशी संदर्भात आहे. त्यानंतर आहे 28 नंबरचा प्रश्न आहे सफरचंद, पेरू, डाळिंब, दालचिनी. आता बऱ्याच जणांना दालचिनी हा शब्द माहीत असेल किंवा काहींना अजिबातच कानावर पडलेला नसेल. दालचिनी हा मसाल्याचा पदार्थ आहे, जो मसाल्याच्या पदार्थामध्ये स्वयंपाकघरात वापरलेला असतो. मात्र इतर जे 3 नावं आहेत ते आहेत फळांची. त्यामध्ये सफरचंद असेल, पेरू असेल, डाळिंब असेल, हे फळं आहेत, आणि दालचिनी हा त्यातला वेगळा आहे, कारण तो मसाल्याचा पदार्थ आहे, त्यामुळे त्यालाच गोल करायचे. त्यानंतर आहे कॉलरा, कावीळ, उचकी, हिवताप. सहजपणे आपल्या लक्षात येतं की उचकी हा काय आजार नाहीये, एक तात्पुरती अवस्था असते. कधी आपण म्हणतो की कोणी आठवण काढली की उचकी लागते, ती गोष्ट आहे. ते तो काही आजार वगैरे नाहीये. उरलेले 3 जे आहेत ते आजारांचे नाव आहेत. त्यामध्ये आहे कॉलरा आहे पाण्यापासून होणारा, कावीळ पाण्यापासून होणारा, त्याचप्रमाणे हिवताप हा डास चावल्यामुळं किंवा दूषित पाण्यातील त्या डासामुळं तो आपल्याला होतो. मात्र उचकी हा काही आजार नाही, त्यामुळे तो वेगळा आहे. छावा, पाडस, बछडा, कुत्रा. यामध्ये 3 जे आहेत ते पिल्लूदर्शक शब्द आहेत, आणि एक जो आहे कुत्रा हा काही पिल्लूदर्शक शब्द नाहीये. कुत्र्याचं जर पिल्लू तिथे लिहिलं असतं तर मग ते पिल्लूदर्शक शब्द झाला असता. मात्र छावा वाघ सिंहाचा असतो, तो सिंहाचा छावा. पाडस हरणाचा पाडस, बछडा वाघाचा बछडा. मात्र कुत्रा हे पिल्लूदर्शक शब्द नसल्यामुळं तो त्या ठिकाणी वेगळा आहे. त्यानंतर जायचं आपल्याला अंगठी, घड्याळ, बांगडी, नथ. अंगठी, घड्याळ, बांगडी, नथ या ठिकाणी 3 जे आहेत ते सुवर्ण अलंकार असू शकतात किंवा असतात. घड्याळ हे मात्र अलंकार म्हणून वापरलं जात नाही, इतर मात्र सर्व अलंकार म्हणून वापरले जातात. घड्याळ हे काही अलंकार नाही, एक वेळ दर्शवणारं यंत्र म्हणून वापरलं जातं. इतर सर्व अलंकार आहेत किंवा दागिने आहेत. त्यामध्ये अंगठी असेल, बांगडी असेल, नथ असेल, हे अलंकार आहेत, आणि उरलेले जो घड्याळ आहे ते मात्र अलंकार नसल्यामुळं ते वेगळं आहे. प्रश्न नंबर 32. कदाचित आपलं वेळेआधी संपू शकेल, तर आपण राहिलेल्या काही घटकांचा अभ्यास करू शकतो मागच्या 3 दिवसातले. तर डोके, 32 नंबरचा प्रश्न आहे डोके, यकृत, आतडे आणि मूत्रपिंड. तर यातले 3 जे आहेत ते आंतरेंद्रिय आहेत, की जे बाहेरनं दिसत नाहीत किंवा आपल्या बाहेरून बॉडीमध्ये दिसत नाहीत. तर ते आंतरेंद्रिय आहेत, आणि एक मात्र वेगळं आहे, ते आहे डोके, की जे आपल्याला बाहेरनं दिसू शकेल. मात्र हे जे पुढचे यकृत आहे, आतडे आहे, मूत्रपिंड आहे, किडनीज, हे मात्र आपल्याला बाहेरून दिसत नाही, त्यामुळे ते वेगळं आहे. प्रश्न नंबर 33. नर्तक,
गायक, वादक आणि गौंडी. सहजपणे लक्षात येतं आपल्याला हे उरलेले तीन जे आहेत ते कलाकार किंवा कलेशी संदर्भात शब्द आहेत आणि गौंडी हे मात्र व्यवसायाशी संदर्भात आहे, त्यामुळं तो वेगळा आहे. त्यामध्ये नर्तक, गायक, नर्तक म्हणजे नाचणारा, गायक म्हणजे गाणे म्हणणारा, वादक म्हणजे वाद्य वाजवणारा, हे सर्व कलेशी संदर्भात आहेत. गौंडी हे मात्र व्यवसाय किंवा थोडस कामाशी संदर्भातलं आहे. प्रश्न नंबर 34. फाईल, पेन्सिल, टेबल, वही इतर सर्व लेखन साहित्याशी संदर्भात आहे आणि टेबल हे मात्र फर्निचरशी संदर्भात आहे, त्यामुळं टेबल हा थोडासा वेगळा. कधी कधी काही प्रश्न असे असतात की ते आपल्याला कन्फ्युज करतात की ज्यामध्ये आपल्याला कोणता वेगळा काढावा हे लवकर लक्षात येत नाही. त्यानंतर आहे चमचा, काही जण त्याला चमचा असं पण म्हणतात, मात्र चमचा. त्यानंतर चिमटा, पळी, हातोडा. आता हे जे तीन शब्द आहेत पहिले, चमचा, चिमटा, पळी, हे स्वयंपाकघराशी संदर्भातले आहेत किंवा किचनशी संदर्भात आहे. हातोडा हा शब्द काही किचनशी संदर्भातला नाही, तो आपल्या सहज लक्षात येतो. त्यानंतर आहे काकडी, टोमॅटो, गाजर, वांगी. यामध्ये जर पाहिलं तर गाजर हे कंदमुळातलं आहे आणि उरलेले सर्व हे फळभाज्या आहेत. काकडी, टोमॅटो, वांगे आणि गाजर हे मात्र कंदमुळ आहे, त्यामुळे ते जमिनीखाली येतं, ते वेगळं आहे. आता 2021 ला विचारलेला प्रश्न आहे, इतिहासातल्या कालगणनेशी संदर्भातला हा प्रश्न आहे. सहस्रक, सेकंद, शतक, काष्टवलय. काष्टवलय हे वय काढण्याची पद्धत आहे. एखाद्या अवशेष जे इतिहासात सापडतात त्यांचं वय जर मोजायचं असेल तर काष्टवलयाच्या आधारे ते मोजलं जातं. ही कालगणनेची पद्धत आहे, मात्र उरलेले जे आहेत ते कालगणनेची युनिट्स, एकक आहेत, सहस्रक, सेकंद, शतक या पद्धतीने. 38 नंबरचा प्रश्न आहे दूध, गवत, अंडी, मांस. यामध्ये जर पाहिलं तर तीन जे आहेत ते प्राण्यांपासून मिळणारे अन्न पदार्थ आहेत आणि गवत हे मात्र प्राण्यांचं अन्न आहे, ते काही प्राण्यांपासून मिळत नाही आपल्याला, त्यामुळे गवत हा शब्द वेगळा आहे. प्रश्न नंबर 39. भात, पिझ्झा, वरण, चपाती. त्यामध्ये तीन जे पदार्थ आहेत ते घरी बनवले जाणारे आहेत. एक मात्र फास्ट फूड मधला आहे किंवा ज्याला आपण जंक फूड असं म्हणतो आणि तो आहे सर्वांचा आवडता असणारा पिझ्झा, मात्र तो वेगळा शब्द आहे त्यातला. आणि शेवटचा आहे 40 नंबरचा प्रश्न आहे. यानंतर आपला हा घटक थोडासा सोपा असल्यामुळे लवकर संपलाय. त्यामध्ये 40 नंबरला आहे बासुंदी, खीर, शिरा आणि मिसळ. यात पाहिलं तर उरलेले पदार्थ गोड आहेत, मिसळ मात्र गोड नसते. बासुंदी, खीर, शिरा हे गोड अन्न पदार्थ आहेत आणि मिसळ मात्र गोड अन्न पदार्थ नाही, त्यामुळे तो वेगळा. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या संदर्भातले, वेगवेगळ्या ठिकाणचे, वेगवेगळे रेफरन्स संदर्भ असणारे अनेक वेगवेगळे प्रश्न यावरती तयार होऊ शकतात. आपणही तयार करू शकतो किंवा कोणताही प्रश्न यामध्ये विचारला जाऊ शकतो की ज्यामध्ये तीन शब्द हे एका कॅटेगरीचे, एका प्रकारचे असतात आणि एक शब्द मात्र त्यातून वेगळा असतो. पण तो का वेगळा आहे हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे की तो शब्द का वेगळा, त्याचं रिझन, त्याचं कारण आपल्याला माहित असावं, तर आपण त्याला तो वेगळा काढू शकतो आणि त्याला त्याचं ते वेगळेपण का आहे हे जर लक्षात आलं तरच आपल्याला तो मार्क मिळेल. किंवा कधी कधी सरळ साधेचा प्रश्न विचारले जाणारच नाहीत, हे लक्षात असू द्या. काहीतरी त्यामध्ये किचकट असतं आणि त्यामुळे त्याचा बारीक विचार करून व्यवस्थित तो शब्द वेगळा निवडायचा आहे आणि जर तो अचूक निवडला तर आपले 2 मार्क पक्के आहेत. आणि यावरती साधारणपणे एक प्रश्न येतोच, कारण अनेक वेळा आपण पाहिले 2019 ला प्रश्न आलाय, 21 ला आलाय, त्याचप्रमाणे 23 ला आलाय, 18 ला आलाय, 22 ला, 20 ला, 21 ला, म्हणजे जवळजवळ प्रत्येक वर्षी हा प्रश्न आलेला आहेच. उलट 2021 या वर्षी तर 2-2 वेळा तो आलाय. म्हणजेच एक मात्र एक प्रश्न मात्र फिक्स आहे याच्यावरती, त्यामुळे 2 मार्कांसाठी आपल्याला हा अतिशय सोपा असणारा भाग आहे की जो आपल्याला सहजपणे सोडवता येईल. त्यामुळं या प्रश्नावरती किंवा या प्रकारचे जे शब्दसंग्रहाचे प्रश्न आहेत यावरती थोडासा जास्त लक्ष देऊन तो मार्क जाणारच नाही याची काळजी घ्यायची. त्यामुळं याचा भरपूर सराव करायचा आहे. आणि आता हा घटक
या ठिकाणी संपतोय. पुढचा जो आहे वर्गीकरण 2 मधला संख्या, ते आता उद्याचे किंवा नेक्स्ट जेव्हा बुद्धिमत्ताचं लेक्चर असेल तेव्हा तो शिकवला जाईल. आता आपल्या मागच्या काही 3-4 दिवसापासून आपण जे शिकतोय, मग वर्गीकरणाच्या अगोदर जे आकलन होतं त्या घटकातले जर काही प्रश्न राहिले असतील किंवा ज्या काही शंका असतील त्याकडे आपण वळूयात. तर त्यामध्ये तिसरा जो घटक होता अक्षरमाला, इंग्रजी अक्षरमाला, तो कालच घेतला होता आपण आणि तो पूर्ण संपला होता, तोही लवकर संपला होता. त्याचबरोबर त्याच्या मागचा जो घटक होता आकलन मधलं 2, ती होती संख्या मालिका. त्यातले काही घटक आपण काल घेतले होते हे संपल्यानंतर, आणि एक 2-3 प्रश्न त्यातले राहिले होते शेवटचे, ते आपण पाहूया. आणि त्यानंतर त्याच्या अगोदरचं जे होतं सूचना पालन, त्यातले जर काही प्रश्न राहिले असतील तर त्याकडे वळूया आपण. आय थिंक त्यातले 30 प्रश्न होते पहा सूचना पालनमध्ये. तर त्यामध्ये आपण बराच 15-20 प्रश्नापर्यंत आपण आलो असेल असं वाटतंय. आणि आपण आधी संख्या मालिकेतले प्रश्न पाहूया. संख्या मालिकेमध्ये काल आपण 22-23 प्रश्नांपर्यंत आलो होतो. आय थिंक 22 पर्यंतच आलो होतो. त्या वर्गसंख्या घेतल्या होत्या आपण, आणि 22 मध्ये आपण पाहिलं की 6व्या अंकाचा वर्ग आणि उजवीकडून 7व्या अंकाचा वर्ग यातला फरक काढला होता आणि तो 16 आला होता. तर 22व्या प्रश्नामध्ये आलो होतो पान नंबर 145, ज्यामध्ये अंकमालेतील डावीकडून 6व्या अंकाचा वर्ग आणि उजवीकडून 7व्या अंकाचा वर्ग यातला फरक काढायचा होता. तर डावीकडून 6व्या अंकाचा वर्ग होता, तो 5 अंक असल्यामुळं 5 अंक असल्यामुळे त्याचं स्क्वेअर 25, आणि जो उजवीकडून 7वा अंक आहे त्याचा वर्ग, तो 7वा अंक होता 3 आणि त्याचा स्क्वेअर आला 9. त्यामुळं 25 आणि 9चा फरक काढला आपण, तो आला 16. इथपर्यंत काल आपण घेतलं होतं. 2020ला हा प्रश्न विचारला होता 2020च्या परीक्षेमध्ये. त्यानंतर 23वा प्रश्न होता की अंकमालिका दिली होती 7, 4, 2, 9, 5, 1, 0, 8 आणि 6, आणि या अंकमालेतील समस्थानावरील सर्वात मोठा अंक, समस्थान म्हणजे 2, 4, 6, 8, 10 या नंबरच्या अंकांपैकी सर्वात मोठा अंक व विषम स्थानावरील सर्वात लहान अंक यांची बेरीज किती. आता समस्थानावर कोणते अंक येतात, तर ते येतात 4, 9, 1, 8, आणि यातला सर्वात मोठा अंक आहे 9. आणि विषम स्थानावर अंक येतात 7, 2, 5, 0, 6, आणि त्यातला सर्वात लहान अंक आहे 0. यांची बेरीज किती म्हटलंय, तर 9 अधिक 0. सर्वात मोठा अंक होता 9 आणि सर्वात लहान अंक होता विषम स्थानावरचा 0, आणि या दोन्हीची बेरीज झाली 9 अधिक 0, 9. पान नंबर 146 कडे जायचे. प्रश्न नंबर आहे 24, आणि त्यानंतर एकच प्रश्न आहे फक्त 25वा. त्यानंतर आपण सूचना पालनाकडे बोलूया. म्हणजे आपला कोणताही घटक अर्धवट राहणार नाही किंवा कोणता प्रश्न कमी पडणार नाही त्यातला. 24 नंबरचा प्रश्न आहे. त्यात विचारली एक अंकमालिका दिलेली आहे, संख्या मालिका. त्यामध्ये 7, 8, 3, 2, 5, 6, 4, 2, 8, 7, 2, 3, 6, 8, 9, 4, 6, आणि या संख्या मालेत सम अंकानंतर लगत सम अंक व सम अंकाच्या पूर्वी विषम अंक असं किती वेळा झालंय. आणि हा प्रश्न विचारला होता 2019 मध्ये, की सम अंकापूर्वी सम अंकापूर्वी विषम अंक पाहिजे आणि सम नंतर सम पाहिजे. म्हणजे आधी विषम नंतर सम, म्हणजे विषम सम सम अशा अंकांच्या जिथे जोड्या आहेत विषम सम सम असं पाहिजे. तर अशा जोड्या पाहिजेत आपल्याला. तर ती पहिली जोडी सापडली 5, त्रिकूट सापडायचे आपल्याला 5, 6 आणि 4. त्यातला पहिला विषम आहे 5, नंतरचा 6 सम, आणि सम नंतर पुन्हा समांक आहे 4. त्यानंतर तशी जोडी सापडली पुन्हा एकदा 3, 6, 8, ज्यामध्ये 3 हा विषम आहे, 6 सम आहे आणि 8 सुद्धा सम आहे. सेम तसंच शेवटला 9, 4, 6, 9 हा विषम, 4 आणि 6 सम आणि सम. 2 समांक पाहिजेत आणि एक विषम अंक पाहिजे सुरुवातीला. अशा जोड्या सापडल्या.
किंवा असे त्रिकुट सापडले 3 आणि म्हणून पर्याय नंबर 2. आणि शेवटचा 25 नंबरचा प्रश्न आहे की काही संख्या दिलेल्या आहेत तिथं 512 आहे, 27 आहे, 8 आहे, 343 आहे, 1 आहे, 729 आहे आणि 125 आहे. तर हे व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या सगळ्या घनसंख्या आहेत. आणि घनसंख्या देताना त्या ठिकाणी प्रश्न विचारलाय या संख्या मालिकेतील किती संख्या मूळ संख्यांच्या घनसंख्या आहेत, अर्थात तुम्हाला त्या घनसंख्या कोणत्या अंकाच्या आहेत हे लक्षात आलं पाहिजे. मग तो अंक मूळ आहे की नाही हे नंतर शोधायचंय. पहिली जी घनसंख्या आहे 512 ती आहे 8 ची आणि 8 हा काही मूळ संख्या नाही, त्यामुळे तो नाही. 27 ही घनसंख्या आहे 3 ची, 3 मात्र मूळ संख्या आहे. 8 ही घनसंख्या आहे 2 ची, 2 सुद्धा मूळ संख्या आहे, म्हणजे 2 झाले आतापर्यंत. 343 ही घनसंख्या आहे 7 ची आणि 7 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे. त्यानंतर 1 चा घन एकच आहे, पण 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही, त्यामुळे ते धरता येणार नाही. त्याचप्रमाणे जायचे 729 आणि हा घन आहे 9 चा, त्यामुळं 9 ही मूळ संख्या नाही, त्यामुळे तोही धरता येणार नाही. त्यानंतर 125 हा 5 चा घन आहे आणि 5 ही सुद्धा मूळ संख्या आहे, म्हणजे यामध्ये 3, 2, 7 आणि 5 या 4 ज्या मूळ संख्या आहेत त्यांचे घन दिलेले आहेत आणि अशा संख्या मिळाल्या 4, म्हणून पर्याय नंबर 4. उत्तरही 4 आहे आणि पर्याय नंबर सुद्धा 4 आहे. तर हे झालं संख्या मालिका. अक्षरमाला कालच पूर्ण झाली होती आणि संख्या मालिकेतले काही प्रश्न झाले होते. आता संख्या मालिकाही पूर्ण झालेली आहे. आता आपलं राहिलेला आहे घटक फक्त माझ्या जे बुद्धिमत्तेमध्ये मला जे 4 घटक दिले होते त्यातला फक्त सुरुवातीचा जो घटक आहे सूचना पालन, त्यातले काही प्रश्न आपले राहिले होते त्या दिवशी, तर त्याकडे आपण वळूया. सूचना पालनामध्ये आय थिंक 15 नंबरच्या प्रश्नापर्यंत आपण आलो होतो. पंधरा नंबर पासून पुढे आपण जाऊया. पान नंबर आहे 140. जरी एखादा अर्धा प्रश्न मागचा राहिला असेल की तो 15 पासून आपण सुरू करूया. 15 मध्ये प्रश्न विचारलाय, आमच्याकडे त्याचं लक्ष गेल्यावर त्याने गाडी थांबवली आणि गाडी बाहेर येऊन तो आमच्या दिशेने आला. या वाक्यातील सर्वाधिक अक्षर असलेलं सर्वनाम आणि सर्वात कमी अक्षर असलेलं सर्वनाम यांच्यामध्ये किती अक्षरांचा फरक आहे? तर त्यामध्ये सर्वात कमी अक्षराचं सर्वनाम आहे तो, जे 1 अक्षरी आहे, आणि सर्वात जास्त अक्षराचं सर्वनाम आहे आमच्या, ते आहे 3 अक्षरी. आणि त्यामध्ये फरक आहे 3 मध्ये आणि 1 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. आणि त्यामुळे 2 अक्षरांचा फरक आहे. पण अगोदर आपल्याला सर्वनाम ओळखता आले पाहिजे. त्यामध्ये आमच्याकडे असा एक शब्द आहे, तो सर्वनाम होणार नाही, त्याला कडे हा प्रत्यय पुढे जोडलेला आहे. आमच्या हे सर्वनाम. त्यानंतर आहे 16 नंबरचा प्रश्न, तुमच्या घरातील माणसाने ते काडतूस दाखवले तेव्हा मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतच राहिलो. या वाक्यात त अक्षराच्या बाराखडीतील किती अक्षरे आहेत? आता त अक्षराच्या बाराखडीत म्हणजे त, ता, ती, ती, तू, तू, ते, या अक्षर, त्यामध्ये काही अक्षर डबल डबल आलेली आहेत. तर जरी दोनदा आली तरी त्यांना दोनदा मोजायचं नाही. बाराखडीतली कोणती अक्षर आलीत, मग वेलांटीचं आलंय का, मात्र्याचं आलंय का, उकाराचं आलंय का, हे पाहायचंय. आणि हे पाहताना त्या ठिकाणी तच्या बाराखडीतले अक्षर पाहताना तुमच्या या शब्दामध्ये तू आलाय, घरातील त्यामध्ये ती आलाय, ते काडतूसच्या अगोदरचे ते आहे ते, काडतूस मध्ये पुन्हा एकदा तू आलाय, मात्र तो तुमच्यामध्ये आला होता त्यामुळे डबल मोजायचा नाही. दाखवले तेव्हा मध्ये पुन्हा ते आलाय, तो डबल मोजायचा नाही. आश्चर्यचकित त आलंय शेवटला, ते घ्यायचे. आतापर्यंत 4 अक्षर झाले बाराखडीतले. होऊन त्याच्याकडे मध्ये त आहे, मात्र ते जोडाक्षर आहे, ते धरायचं नाही. पाहतच पुन्हा त आलाय, मात्र त अगोदर मोजलेला आहे. असे मिळून फक्त किती अक्षर झाले? 4 अक्षर झाले. त्यामध्ये उकाराचं आहे, वेलांटीचं आहे, दुसऱ्या वेलांटीचं, एका मात्र्याचं आहे आणि त आहे फक्त. अशा प्रकारे 4 अक्षर त्या तच्या बाराखडीतले यामध्ये आलेले आहेत. तू, ती, ते आणि त. त्यानंतर आहे 17 नंबरचा प्रश्न, की जो की त्या ठिकाणी असा लिहिलाय, रा, म, र, दा, क, र. आणि या 6 अक्षरांपासून आपल्याला अगोदर
शब्द जुळवायचा आहे आणि शब्द जुळवल्यानंतर तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील तिसऱ्या व पाचव्या अक्षरापासून तयार होणारा शब्द पुढीलपैकी कोणता हे समजण्यासाठी अगोदर आपल्याला शब्द नीट जुळवता आला पाहिजे. आणि तो शब्द तयार होतोय करार मदार. करार मदार. करार मदार या शब्दामधलं तिसरं अक्षर आहे र आणि पाचवं अक्षर आहे दा. र आणि दा यापासून रदा तर होणार नाही, मग दार शब्द तयार होतो आणि तो आहे 2 नंबरला दार. पण अगोदर करार मदार हा शब्द आपल्याला बरोबर जुळला पाहिजे, नाहीतर शब्द जर तयार करता नाही आला तर मात्र आपल्याला त्याचे अक्षरही समजणार नाहीत आणि तिसरं आणि पाचवं अक्षर घेऊन शब्दही बनवता येणार नाही. म्हणून अगोदर शब्द अचूक तयार करणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर आहे 18 नंबरचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये एक अक्षरमाला दिलेली आहे आणि अक्षरमाला दिली अशी ख, थ, झ अशा बरेच अक्षर दिलेले आहेत आणि त्यांनी विचारले की या अक्षरमालेमध्ये झच्या नंतर किंवा झच्या पुढे लगेच ठ आहे, पण झच्या आधी ठ नाही, असं किती वेळा झाले? झच्या नंतर ठ असलं तर चालेल, पण झच्या आधी ठ नको. म्हणजे असं त्रिकूट शोधायचे की ज्यामध्ये झच्या आधी ठ नाही पण झच्या नंतर ठ आहे. आणि ते त्रिकूटमध्ये आता झच्या आधी ठ नकोय, झ कुठं आलाय ते आधी बघायचे. पण आता त्या ठिकाणी जिथं झ आलाय त्याच्या अगोदर ठ नकोय, त्यामुळे अशी जोडी फक्त एक असं त्रिकूट फक्त एकाच ठिकाणी सापडते, ते आहे श, झ आणि ठ. शेवटून 1 2 4 5 6 नंबरचे अक्षर आहेत ते श, झ आणि ठ असं एकच त्रिकूट सापडले की जिथं झच्या अगोदर ठ नाहीये पण झच्या नंतर ठ आहे. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न आहे त्यातला अफरातफर हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणतं अक्षर येईल? अफरातफर हा शब्द उलटा वाचायचा फक्त आणि उजवीकडून तिसरं म्हटलं की आपल्याला सुरुवातीपासून जरी तिसरं मोजलं आपण तरी तसंच होणार आहे. उलटा जर लिहिलं तर उलटा लिहिलं तर आहे तोच शब्द राहणार आहे, फक्त अक्षर उलटी येणार आहेत आणि शेवटून तिसरं मोजायला सांगितलंय. त्यामुळे शेवटून तिसरं जर असेल तर शब्द असा लिहिला जाईल र फ त रा फ अ. रा फ अ. आता शेवटून तिसरा मोजायचा आहे, मग शेवटचं पहिलं अक्षर काय येईल अ, दुसरं येईल फ आणि तिसरं आहे रा आणि आपोआपच तुम्हाला तिसरं अक्षर मिळते रा आणि पर्याय नंबर आहे 1. शब्द फक्त उलटा लिहायचा आहे, इतकं सोपं होतं ते. त्यानंतर मुसळधार पाऊस पडत आहे या वाक्यातील प अक्षरापासून डावीकडील 5वं अक्षर कोणतं? आता पाऊस आणि पडत दोन्हीकडे प आलाय, पण प मध्ये पाऊस मध्ये प ला काना आहे, त्यामुळे तिथं कन्फ्युज व्हायचं नाही. पाऊस मध्ये प ला काना आहे, आपल्याला प अक्षर सांगितलंय, पा नाही सांगितलं. त्यामुळे पडत या शब्दातला जो प आहे त्याच्या डावीकडचं 5वं अक्षर शोधायचे. तर त्याच्या डावीकडे 5वं अक्षर आहे, पहिला आहे स, नंतर उ, नंतर पा, नंतर र आणि शेवटला त्या प पासून 5वं अक्षर. त्यामध्ये पहिलं आहे अक्षरापासून म्हणजे प पासून 5वं जायचे 1 2 3 4 5 ते आहे 10. जर प धरून मोजलं तर प ला जर पहिलं समजलं तर प झाला 1, स झाला 2, उ झाला 3, पा झाला 4 आणि 5वं अक्षर झालं र. प पासून म्हटलं तर प सकट मोजायचं आणि ते मिळेल आपल्याला र आणि ते 5वं अक्षर आहे प पासून. प सुद्धा धरायचं, त्यामध्ये प 1 धरायचा, त्याच्या मागे जायचं स 2 धरायचा, उ 3 धरायचा, पा 4 आणि र 5वं अक्षर. 2021 ला आलेला प्रश्न आहे पतित पावन या शब्दातील त अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते? तच्या उजवीकडचं दुसरं अक्षर, तच्या उजवीकडे पहिला आहे पा आणि दुसरा आहे व. त्यामुळे उजवीकडे मोजताना ता हे पहिलं अक्षर आलं आणि व हे दुसरं अक्षर आलं. पर्याय नंबर आहे 4. 22 नंबरचा प्रश्न आहे मा स ज धी ल या अक्षर समूहातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्या शब्दातील अनुक्रमे उजवीकडून तिसऱ्या व डावीकडून दुसऱ्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता अगोदर याच्यात शब्द कोणता तयार होतोय? मा स ज धी ल यामध्ये 5 अक्षराचा शब्द आहे आणि हा शब्द तयार होतो जल समाधी, म्हणजे पाण्यामध्ये समाधी घेणं किंवा पाण्यामध्ये
स्वतःचं प्राणार्पण करणं, त्याला म्हणजे जलसमाधी घेणं. आणि जलसमाधी या शब्दात काय सांगितलंय? उजवीकडून तिसरं अक्षर. उजवीकडून तिसरं आहे स. पहिलं अक्षर आहे धी, दुसरं आहे मा आणि तिसरं अक्षर आहे स. आणि डावीकडून दुसरं अक्षर आहे, पहिलं आहे ज आणि दुसरं आहे ल. म्हणजे डावीकडून दुसरं आलं ल आणि उजवीकडून तिसरं आलं स. तर उजवीकडून तिसरं आहे स, त्यामुळे ते स आधी घ्यायचे आणि डावीकडून दुसरं आहे ल, त्याच्यानंतर जोडायचं. सच्या पुढे ल लिहिल्यानंतर अक्षर तयार होतो, शब्द तयार होतो सल. आणि सल या शब्दाचा समानार्थी शब्द खाली पर्यायामधून शोधायचा आहे. सल म्हणजे एखाद्या गोष्टीची सल लागणे किंवा सल वाटणे. तर सल म्हणजे खंत वाटणे किंवा वाईट वाटणे किंवा हळहळ वाटणे, या अर्थाने तो आहे पर्यायामध्ये. सलचा जो समानार्थी आहे तो दिलाय खंत, आणि तो अतिशय अचूक शब्द आहे त्याचा, खंत. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न आहे. अक्षरमाला दिलेली आहे आणि या अक्षरमालेतील अनुक्रमे मध्यभागी असलेलं अक्षर आणि उजवीकडून 8व्या अक्षर असलेला पर्याय निवडा. तर मध्यभागी जे अक्षर आहे ते आपल्याला शोधायचे. दोन्ही बाजूने एक एक अक्षर कमी करत चालायचे. सगळे मिळून अक्षर आहेत 4 आणि 4 8 आणि 4 12 13. म्हणजे ऑफकोर्स आपल्याला समजेल की 7 नंबरचं अक्षर मधोमध येते आणि ते आहे घ. घ हे अक्षर मधोमध येते. आणि उजवीकडून 8वं कोणतं आहे? तर ते आहे य. उजव्या बाजूने 8वं अक्षर मोजायचे. घच्या थोडस ते इकडे येते, ते आहे य. आणि अगोदर त्यांनी सांगितलंय मधोमध असणार अक्षर ते आहे घ, त्यामुळे घ आधी पाहिजे आपल्याला. आणि त्यानंतर जायचं आपल्याला उजवीकडून 8व्या अक्षराकडे आणि ते आहे य. आणि घ आधी त्यानंतर य, असा जो पर्याय आहे तो निवडायचा आहे. जर अगोदर य आणि नंतर घ असेल तर पर्याय चुकेल, कारण मधोमध अक्षर घ आहे, य नाहीये. त्यामुळे घ आधी पाहिजे आणि य नंतर असावं. त्यानंतर आहे 24 नंबरचा प्रश्न. अकारांत आणि आकारांत. ग्रामर किंवा मराठी व्याकरणामध्ये शिकताना आपण पाहतो अकारांत म्हणजे जे शेवटी काना मात्रा वेलांटी नाहीये, साधा अक्षर आहे सरळ सरळ. आणि त्यामध्ये आकारांत म्हणजे ज्याच्या शेवटी काना आलेला आहे, ज्याच्या शेवटी काना आलेला आहे त्याला म्हणायचं आकारांत. तर आकारांत अक्षरांची संख्या अकारांत अक्षरांच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? 2023 ला हा प्रश्न विचारला गेला होता की आकारांत आणि अकारांत अक्षरांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. तर अगोदर आकारांत अक्षरे आपण शोधू. आकारांत म्हणजे ज्यामध्ये काना आलेला आहे अशी अक्षर. त्यामध्ये पहिला आहे रा, कच रा, त्यातला रा. टाकणार मधला टा, ना मधला, टाकणार मधलं ना आहे 3, परत ना आहे नाही मधलं 4, रस्त्या त्या तला काना आलाय 5, त्यानंतर हा 6, मनावर त्यामध्ये ना आहे 7. ते आहेत 7 अक्षर. आणि अकारांत अक्षर आहेत ते आपण मोजूया आता. क आहे, च आहे, परत क आहे, र आहे 4 झाले, परत र व र 7, य म 8 9, ब 10 आणि म व र 11 12 13, अशी 13 भरली. यामध्ये फरक आला 6चा. आणि आकारांत अक्षर आहेत 7 आणि आहेत 13, त्यामुळे यामध्ये फरक आला 6चा. आणि आकारांत अक्षर हे 6ने कमी आहेत, त्यामध्ये 6चा फरक आहे. 6ने ते कमी अक्षर भरलेले आहेत, हे व्यवस्थित मोजायचे. अकारांत म्हणजे ज्याला काना नाही असे सरळ सरळ अक्षर, वर्णमालेतले जे अक्षर आहेत ते. आणि आकारांत म्हणजे ज्याला काना आहे अशी. त्यानंतर आहे विशा कविता कशा रचतो. या वाक्यात प्रत्येकी 2 वेळा आलेली अक्षरं कोणती? 2 वेळा आलेले अक्षर. मग आता कोणते अक्षर किती वेळा आले ते आपण पाहिजे. वी, वी आलंय विषामध्ये आणि कवितामध्ये वी आले 2दा. शा 2दा आलंय, विषामध्ये एकदा आणि कशामध्ये एकदा. त्यानंतर क, क कवितामध्ये एकदा आलंय आणि कशामध्ये एकदा आलंय, 3 झाले. वी अक्षर एकदाच आलंय, ता एकदा आलंय, र एकदा आलंय, स पण एकदाच आलंय आणि तो पण एकदा आलंय. म्हणजे 3 अक्षर असे आहेत की जे 2दा आलेत आणि ते आहेत वी, त्यानंतर शा आणि नंतर क. अशी 3 अक्षर असे आहेत की जे त्या वाक्यामध्ये 2-2 वेळा आलेले आहेत. आणि आता वळायचे प्रश्न नंबर 26. आणि त्यात विचारलंय की त्यामध्ये 6 शब्द दिलेले आहेत. मित्र, संघ, कारागृह, गर्दी, प्रदूषण, वस्तू.
या शब्दसमूहात जोडाक्षर असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षर नसलेले शब्द कितीने कमी अथवा जास्त आहेत? 2019ला हा प्रश्न विचारला होता आणि त्यामध्ये सांगितलंय की जोडाक्षर असलेले शब्द किती आहेत आणि नसलेले किती आहेत. आणि जोडाक्षर असलेल्या शब्दापेक्षा जे जोडाक्षर नाहीत ते कितीने कमी आहेत. पहिला शब्द आहे मित्र, यामध्ये जोडाक्षर आहे त्र. अगोदर जोडाक्षर असलेले मोजूया आपण, मित्र जायला. त्यानंतर संघ, हे काही जोडाक्षर नाही. कारागृह, तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की गृह हा शब्द जो कृष्णामधला जो कृ आहे त्या प्रकारे आहे, त्यामुळे गृह हे जोडाक्षर होणार नाही. ते काही र ने जोडलेलं नाही, त्यामुळे कारागृह हे जोडाक्षर होणार नाही. गर्दी रफर आहे, त्यामुळे जोडाक्षर आहे. प्रदूषण, यामध्ये प्र हे जोडाक्षर आहे आणि वस्तू यामध्ये स्तू हे जोडाक्षर आहे. तर जोडाक्षर असणारे शब्द आहेत 4 आणि जोडाक्षर नसणारे आहेत 2 आणि यामध्ये फरक आहे 2चा. त्यामुळं जोडाक्षर असलेले शब्द हे नसलेल्या शब्दांपेक्षा 2ने कमी. जोडाक्षर नसलेले शब्द कितीने कमी आहेत? जोडाक्षर नसलेले आहेत 2 आणि असलेले आहेत 4. म्हणजे जोडाक्षर जे नाहीत ते 2ने कमी आहेत आणि म्हणून पर्याय नंबर 1. जर आपलं ते मापन करताना किंवा समजून घेताना जर चुकलं तर आपण 2ने जास्त हा पर्याय पण क्लिक करू शकतो. तर तसं कन्फ्युजन करायचं नाही. 2ने कमीच हे उत्तर त्याचं अचूक आहे. त्यानंतर आहे 27 नंबरचा प्रश्न. अंतराळवीर हा शब्द त्यापासून तयार होतो पहा. तिथे दिले रा रा तळवी अ. तर यापासून सहजपणे अ वर अनुस्वार असल्यामुळे आपल्याला लक्षात येते की अ या शब्दाने त्याची सुरुवात करायची, या अक्षराने त्याची सुरुवात करायची आणि तो शब्द तयार होतो अंतराळवीर. आणि त्यात विचारले या अक्षरापासून तयार होणाऱ्या कोणत्या 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आदी हा आहे. तर या शब्दातून आता शब्द आहे अंतराळवीर, त्यातून 2 अक्षरी शब्द कोणते तयार होतात? अंत होतो, राळ होतो, वीर होतो. पण आपल्याला आधीचा विरुद्धार्थी काय शोधायचा आहे? आधी म्हणजे सुरुवातीचा आणि अंत म्हणजे शेवटचा. आणि मग इथं आधीचा विरुद्धार्थी काय सापडला? अंत. आणि त्यामुळं सहजपणे आपल्याला पर्याय नंबर 4 ला क्लिक करता येईल. त्यानंतर जायचं 28, 29, 30 कडं. तर 28 मध्ये क न च म ल र यापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास दुसऱ्या व चौथ्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अगोदर शब्द अचूक बनवायचा आहे आणि शब्द होतोय चरण कमल. चरण कमल म्हणजे एखाद्याचं पवित्र व्यक्तीचे ते पाय, संतांचे किंवा देवाचे पाय, त्याला चरण कमल असं म्हणू शकतो आपण. आणि त्यामध्ये दुसरा आणि चौथा अक्षर आहे र आणि क. त्यापासून शब्द तयार होतो कर. रक काय शब्द मराठीत आपण वाचत नाही कधी. कर हा शब्द तयार होतो आणि करचा अर्थ होतो हात किंवा हस्त, बाहू किंवा पाणी. हाताला आपण कर शब्द वापरतो का? तर हात या शब्दाचा समानार्थी शब्द किंवा कर समानार्थी शब्द या ठिकाणी दिलेला आहे हस्त. किचकट प्रकारचा प्रश्न आहे थोडासा आपल्याला, की हात जर दिला असता तर आपण सहज ओळखलं असतं, पण तिथं हस्त दिलाय तर तिथं कर शब्दाचा समानार्थी शब्द दिलेला आहे हस्त. त्यामुळे तोच पर्याय आपल्याला वापरायचा आहे. उरलेले जे आहेत पद, रात्र आणि वदन याचा त्याच्याशी काही संबंध नाही. 29 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता शब्द सिंह या अर्थाने येत नाही? तर इथं समानार्थी शब्द माहीत असणं गरजेचं आहे. तर सिंह या अर्थाने मृगेंद्र हा सिंहाचाच आहे. पंचानन सिंहाचाच अर्थ आहे. केसरी हा पण सिंहासाठी वापरला जातो. मात्र कुंजर हा हत्ती, कुंजर हा शब्द हत्तीचा समानार्थी म्हणून वापरला जातो, त्यामुळे कुंजर हे त्यातलं वेगळं आहे. आणि आता शेवटचा प्रश्न 30 नंबरचा. या अक्षरमालेतील मूळ संख्ये इतक्या क्रमांकाचे अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा आणि या शब्दातील मध्यभागी असणारं अक्षर कोणतं? तर या अक्षरमालेले मूळ नंबरचे अक्षर घ्यायचे, मूळ संख्यांच्या नंबरचे. म्हणजे दुसरं घ्यायचं, तिसरं घ्यायचं, 5वं घ्यायचं, 7वं घ्यायचं, 11, 13, 17, 19 एवढे अक्षर तिथं नाही येतं. त्यामध्ये दुसरं घ्यायचंय, तिसरं घ्यायचंय, 5वं घ्यायचंय, 7वं घ्यायचंय आणि 11वं घ्यायचंय. ते अक्षर आले शी, स, ल, ह आणि न. आणि यापासून शब्द तयार होतो स, ह, न, शी, ल. आणि त्यातलं मधलं अक्षर आहे स, ह, न. न हे अक्षर त्याच्यात मधोमध येतं आणि अशा प्रकारे आपण त्याचा पर्याय नंबर 4 ला क्लिक करायचे. म्हणजेच आपण हाही आपला सराव संच किंवा
सरावाची उदाहरणं जे आहेत या ठिकाणी संपलेले आहेत. आपल्या 3 दिवसातले जे घटक होते त्यामध्ये संख्या मालिका होती, सूचना पालन होतं, त्यानंतर इंग्रजी अक्षरमाला होती आणि आजचा जो नवीन घटक होता वर्गीकरण, त्यातलं होतं शब्दसंग्रह. हे चारही घटक आपण पूर्णपणे समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांना ते समजले असतीलच. या अगोदरही सराव शिकून झालेला आहे. हे सध्याचे लेसन्स आहेत हे सराव म्हणून तुम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषद मार्फत उपलब्ध करून दिलेले आहेत. तर यामधून ज्या गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत त्या आपल्या शिक्षकांना किंवा आम्हालाही विचारू शकता. इथे इंटरॅक्शन्स नसल्यामुळं तुम्हाला लगेच लाईव्ह लेक्चरमध्ये ते विचारता येणार नाहीत. मात्र तुम्ही फोन नंबरवरती विचारू शकता किंवा जर काही अडचण असतील तर आपले शिक्षकही तुम्हाला समजावून देऊ शकतात. फार अवघड प्रश्न नसतात, फक्त आपण विचार प्रक्रिया मात्र योग्य दिशेने गेली पाहिजे, तर आपण त्याची अचूक उत्तर काढू शकतो. जर आपली विचारांची दिशा चुकली तर मात्र आपण चुकीच्या उत्तराकडे जाऊ शकतो किंवा सूचनामध्ये आपण जर अर्धवट विचार केला किंवा अर्धवटच प्रश्न पाहिला किंवा घाईघाई केली, अतिशय प्रचंड घाईने जर सोडवायचा प्रयत्न केला तर कधी कधी एखादी गोष्ट त्यातली विसरली जाऊन आपले उत्तर चुकू शकतात. सर्व विद्यार्थी मित्रांनी व्यवस्थितपणे प्रश्न वाचायचे, समजावून घ्यायचे आणि ते अचूकपणे सोडवायचे. आणि जर काही चुकलं असेल या 3-4 दिवसांच्या लेक्चरमध्ये तर ते माझं समजून सोडून द्यायचे. माझी चूक किंवा माझे अल्पबुद्धी समजून ते सोडून द्यायचे आणि जे बरोबर असेल ते घ्यायचे, त्याचा सराव करायचा आहे आणि तुम्हाला परीक्षेसाठी किंवा परीक्षेत मिळणाऱ्या चांगल्या गुणांसाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू एव्हरीबडी. धन्यवाद शेळके सर. गेल्या 4 दिवसापासून अतिशय तळमळीनं आणि व्यवस्थितरित्या आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. नेवासा तालुक्यातील सर्वच तज्ञ मार्गदर्शकांनी पहिल्या टप्प्यामध्येही आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये अतिशय छान भूमिका निभावली आणि विद्यार्थ्याला समजेल, विद्यार्थ्यांच्या गळी उतरेल अशा सोप्या भाषेमध्ये प्रत्येक विषय आपण समजून सांगितला. आपण हे 4 दिवसामध्ये अतिशय व्यवस्थित विद्यार्थ्यांना समजून सांगितलं. त्याबद्दल शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीनं आपले धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.